नमस्कार मित्रांनो, मी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण अशा एका कलियुगी अवताराबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचं फक्त नाव घेतलं तरी भक्तांचे सर्व दुःख दूर होतात। ते म्हणजे हारे का सहारा आपले लाडके खाटू श्याम बाबा। तुम्हाला माहिती आहे का, भारतातील एका महान योद्ध्याला श्रीकृष्णांनी कलियुगात स्वतःच्या नावाने पूजले जाण्याचा वरदान का दिला? बाबांना 3 बाणधारी आणि शीश का दानी का म्हणतात? आणि आजही त्यांच्या मंदिरात असे कोणते चमत्कार घडतात ज्यामुळे लोक दूरदूरून त्यांच्या दर्शनाला येतात? जर तुमच्याही मनात हे प्रश्न असतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे। आज आपण खाटू श्याम बाबा कोण होते, त्यांच्या जन्माची आणि पराक्रमाची अनोखी कथा, त्यांचे अविश्वसनीय चमत्कार आणि त्यांच्या नावामागे दडलेले गूढ रहस्य अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत। चला तर मग खाटू श्याम बाबांच्या या अद्भुत आणि रहस्यमय प्रवासाला सुरुवात करूया। बाबा श्याम यांची कथा सुरू होते द्वापार युगात, थेट महाभारताच्या काळात। ते दुसरे तिसरे कोणी नसून पांडवांचा सर्वात शक्तिशाली योद्धा भीम यांचे नातू होते। भीमाचे पुत्र घटोत्कच आणि असुर मोरवी यांचा पुत्र म्हणजे बर्बरिक होय, याच बर्बरिक यांना आज आपण खाटू श्याम बाबा म्हणून ओळखतो। लहानपणापासूनच बर्बरिक अत्यंत शूर, तेजस्वी आणि अफाट शक्तिशाली होते। त्यांनी देवी दुर्गा आणि भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली, ज्यातून त्यांना भगवान शंकराकडून 3 अमोघ बाण मिळाले। या बाणांमध्ये अशी ताकद होती की ते एकाच वेळी दोन्ही सैन्याला नष्ट करू शकत होते। म्हणूनच बर्बरिक जगभर 3 बाणधारी म्हणून प्रसिद्ध झाले। जेव्हा महाभारतात युद्ध जवळ आले तेव्हा बर्बरिकांनी आपली आई मोरवी यांना एक वचन दिले, आई मी युद्धात भाग घेईन, पण मी नेहमी हरणाऱ्या पक्षाला मदत करीन। बर्बरिक आपल्या निळ्या रंगाचा घोडा घेऊन युद्धभूमीकडे निघाले, पण भगवान श्रीकृष्णाला बर्बरिकच्या या वचनाची आणि त्यांच्या 3 बाणांच्या सामर्थ्याची कल्पना होती। त्यांना माहीत होते की जर बर्बरिक युद्धात उतरले तर ते क्षणात दोन्ही सैन्यांना संपवतील आणि मग युद्धात धर्म अधर्माचा निर्णय लागणार नाही। त्यामुळे श्रीकृष्णाने एका ब्राह्मणाचे रूप घेतले आणि बर्बरिकच्या मार्गात येऊन त्यांना त्यांच्या पराक्रमाचे मोठे दान मागितले। बर्बरिक यांनी वचन दिले, जेव्हा ब्राह्मणाच्या रूपात असलेल्या श्रीकृष्णाने तुझे शीश दान हवे आहे अशी मागणी केली तेव्हा बर्बरिक क्षणभर स्तब्ध झाले, पण त्यांनी आपले वचन पाळले। बर्बरिकच्या या महान त्यागाने श्रीकृष्ण अत्यंत प्रसन्न झाले। त्यांनी बर्बरिकच्या मस्तकावर अमृताचा वर्षाव केला आणि त्यांना कलियुगासाठी वरदान दिले। श्रीकृष्ण म्हणाले, बर्बरिक तुझ्या या महान बलिदानामुळे तू नेहमी अमर राहशील। कलियुगात तू माझ्या श्याम नावाने पूजला जाशील आणि जे भक्त जीवनात हरलेले असतील त्यांना तूच हारे का सहारा म्हणून साथ देशील। बर्बरिक यांचे तेच मस्तक जिथून त्यांनी संपूर्ण महाभारत युद्ध पाहिले ते आज राजस्थानमधील खाटू या ठिकाणी खाटू श्याम बाबा म्हणून पूजले जाते। त्यामुळेच त्यांना शीश का दानी असेही म्हणतात। बाबांचे हे वरदान आजही सत्य ठरते। खाटू श्यामजीचे मंदिर हे चमत्काराचे धाम आहे। इथे येणारा प्रत्येक भक्त, अगदी निराश झालेला भक्तही बाबांच्या कृपेने जीवन जगण्याचे बळ आणि यशाची गुरुकिल्ली घेऊन परततो। त्यांच्या नावाच्या जपात आणि त्यांच्या दर्शनात अशी अद्भुत ऊर्जा आहे की भक्तांचे आरोग्य, धन आणि यश यांच्याशी संबंधित मोठे अडथळे आपोआप दूर होतात। हा अनेक भक्तांचा अनुभव आहे। म्हणूनच कोट्यवधी लोक आजही आपल्या बाबांना आपला लखदातार मानतात। बाबा श्याम यांची ही कहाणी सिद्ध करते की भक्ती आणि त्यागापुढे साक्षात देवतांनाही नतमस्तक व्हावे लागते। तुम्ही बाबांच्या चमत्काराचा असा कोणता अनुभव ऐकला किंवा पाहिला आहे का? खाली कमेंट करून नक्की सांगा। जय श्री श्याम।